हॅलो एव्हरीवन. तर आजचा हा स्पेशल एपिसोड आहे फ्रेंडशिप डे निमित्त. फ्रेंडशिप डे म्हटलं की आपल्याला आठवतात आपल्या हक्काची माणसं, जी आपल्या प्रत्येक अडचणीत सोबत असतात. तर चला तर बघूया दोन मित्रांची कहाणी, ज्यांची जर्नी कॉलेज डेज पासून सुरू झाली तर आज सक्सेसफुल बिझनेस पार्टनर पर्यंत. तर भेटूया सर्वात आधी मिस्टर विठ्ठल निकम, CEO and founder of First DigiAd and founder and director of Digital Acharya, and Mr. Lalit Barhate, CMO and founder of Digital Acharya and founder and director of First DigiAd. हॅलो सर. तर माझा पहिला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुमची ओळख कशी झाली आणि तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाले? ओळख म्हणजे असं ऍक्च्युली MBA करत होतो मी आणि फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं आणि त्यावेळेस हा माझा ज्युनियरच होता. त्यावेळेस म्हणजे सेकंड इयरला मी जेव्हा होतो त्यावेळेस हा ऍडमिशन घ्यायला आलेला कॉलेजमध्ये आणि राहिला पण असाच आमच्या रूमवरतीच आला तो आणि ओळख होऊन गेली. त्याच्यानंतर मग थोडं बॉन्डिंग वगैरे झालं. तेव्हापासून आम्ही सोबतच होतो आणि ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाले असतील की सोबत आहे आणि फ्रेंडशिप पण आमची तेव्हापासूनच आहे. 8 वर्षाच्या वर झाले. हा. अरे वा. जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही कॉलेज डेज मध्ये सोबत होतात, तुम्ही तर खूप धमाल केली असेल, खूप किस्से घडले असतील. तर त्यातला एखादा किस्सा तुम्ही आमच्याशी शेअर करा. आता किस्सा हा सांगेल, मी काही सांगणार नाही. किस्से आहेत तसे. आता किस्सा सांगायचं झालं तर किस्से तर असे आहेत की ती ठीक आहे. आता या सेशन मध्ये तर ओपनली सांगू शकत नाही, पण सांगण्यासारखा किस्सा झाला तर सांगायचं झालं तर तर अॅन्युअल स्पोर्ट्स डेच त्या काळामधला किस्सा सांगू शकतो. ठीक आहे. तर झालं काय होतं की अॅन्युअल स्पोर्ट डेचं जे सर्व सेशन होते त्यामध्ये की स्पोर्ट्स असतात, कॉलेजचे असतात. ओके. आणि थोडं ठीक आहे, आम्ही मुलं होते, थोडे ऍक्टिव्ह होते. मी पण स्पोर्टमध्ये काहीतरी माझं मागचं करिअर वगैरे आहे, तर मला पण ती आवड आहे स्पोर्ट खेळण्याची. तर आमचं डिपार्टमेंट MBA डिपार्टमेंट होतं. ओके. तर MBA डिपार्टमेंटमध्ये ना जे आलेले सोबतचे कलिग वगैरे किंवा कलिग म्हणण्यापेक्षा जे फ्रेंड्स वगैरे होते त्यांना पण काही आवडते, पण आम्हाला ते म्हणतो ना आपण की दुसरे जे इव्हेंट होते ते आम्हाला त्यात मग काही जायचं नव्हतं. आम्हाला थोडं काही हटके किंवा असं काहीतरी ग्रुप बनलेला होता आमचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. जसं की माझा एक ग्रुप होता. ओके. आणि माझे सिनियर विठ्ठल होता, तर विठ्ठलचा एक ग्रुप होता. तर आम्ही काय ठरवलं की चला काही करायचं तर एखाद्या स्पोर्टमध्ये किंवा इव्हेंटमध्ये तरी भाग घ्यायचा. ओके. तर मग ठरलं कशात घ्यायचं, तर क्रिकेटमध्ये घेतला काहींनी. आमची क्रिकेटची टीम झाली आणि दुसरी टीम आमचा एक स्पोर्ट होता कबड्डीमध्ये पण आम्ही आमचे काही पार्टिसिपेंट आहेत त्यांनी किंवा फ्रेंड्स आहेत त्यांनी भाग घेतला. ओके. तर MBA डिपार्टमेंट कधी स्पोर्टमध्ये कधी आजपर्यंत गेलं नव्हतं किंवा काय नाही. आणि इतक्या आणि आमचं जे कॉलेज होतं PCC आकुर्डी, ओके, त्याच्यामध्ये स्पोर्ट पण एक ऍक्टिव्हिटी की त्याच्यामध्ये काही जे तिथले खेळाडू आहेत ते चांगल्या लेवलला खेळतात. ओके. तर MBA डिपार्टमेंटच्या कुठल्याच अॅन्युअल फंक्शन्स असतील किंवा डेज असतील ज्यात पार्टिसिपेंट करतच नव्हते. पण आमची जी बॅच होती, माझी बॅच असेल किंवा विठ्ठलची जी बॅच होती ती थोडी ऍक्टिव्ह होती. याच्यामध्ये काही जे आमचे फ्रेंड्स होते ते अशा करिक्युलम ऍक्टिव्हमध्ये खूप स्ट्रॉंग होते. ओके. तर मग काय झालं की आम्ही जसं क्रिकेटमध्ये घेतलं, कबड्डीमध्ये घेतलं तर ठीक आहे, पण प्रॅक्टिस नाही, काही नाही. ओके. करणार काय, म्हटलं घ्यायचं चला, आम्हाला पण एन्जॉयमेंट हवा होता, तर आम्ही पार्टिसिपेट केलं. ठीक आहे. पार्टिसिपेट केल्यानंतर पहिले क्रिकेटच्या मॅचेस झाल्या. तर क्रिकेटच्या मॅचेसमध्ये पण ठीक आहे, 1-2 लोक आमचे याच्यामध्ये स्ट्रॉंग होते, पण बाकीचे काही एवढे क्रिकेट खेळत नव्हते. म्हणजे मला पण सुद्धा जास्त क्रिकेट खेळता नाही येत. ठीक आहे. पण बाकी म्हटलं तर क्रिकेट पण आम्ही 1-2 मॅचेस झाले. दुसऱ्या सेकंड मॅच मध्येच आम्ही बाहेर आउट झालो. ठीक आहे. पण होता एक कबड्डीमध्ये एक सीन असा झाला की सांगायचं झालं म्हणजे काय की सर्व नवीन होते, कोणाला कबड्डी खेळता येत नव्हती किंवा काही येत नव्हतं. पण कबड्डी खेळताना काय होतं आम्ही लक बाय चान्स डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलो. तेव्हा फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये हरवलं कोणाला असेल तर कॉलेजच्या एका मेन टीम, कॉलेजची मेन टीम होती, त्या टीमला स्टेट लेवलची टीम होती आणि ती आमच्या बरोबर सेमीफायनलला आली आणि तिथं आम्ही कसं जिंकलो आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही. तिला त्या टीमला आम्ही फायनल मध्ये पोहोचलो आणि आपण फायनल मध्ये हारलो कारण की फायनल मध्ये जे अपोनंट होते ते पण त्यांचे प्रॅक्टिस वगैरे टफ होते वगैरे. पण फायनल म्हणजे तो सांगायचा किस्सा झाला की जी MBA डिपार्टमेंट आमचं डिपार्टमेंट तर
त्यांना एकदम हे झालं की अरे इतके सारे फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केले आणि काही नाही काही प्रत्येक इव्हेंट मध्ये 3 ते 4 त्यावेळेस आम्हाला ट्रॉफी मिळाल्या. तर जसं की एक तर आमच्या कबड्डीकडनं रनरअपची आमच्याकडनं एक ट्रॉफी डिपार्टमेंटला गेली. दुसरे काही इव्हेंट्स होते ते स्वरतरंग वगैरे त्याचे एक डिबेट कॉम्पिटिशन झाल्या, डान्स कॉम्पिटिशन झाल्या, 3 ते 4 त्याच्यामध्ये गेलं. म्हणजे 3 ते 4 ट्रॉफी फर्स्ट टाइम असं आम्हाला वाटलं की एमबीए डिपार्टमेंटकडे गेलं. तर हा एक किस्सा आहे की जो आम्ही नेहमी या आठवून एन्जॉय करतो. तर जेव्हा तुम्ही कॉलेज डेज मध्ये सोबत होतात तर तेव्हा तुम्ही कधी विचार केला होता का की तुम्ही फ्युचरमध्ये तुम्ही दोघं सोबत बिझनेस कराल? कॉलेज डेज मध्ये तर असं काही विचार नव्हता आलेला. म्हणजे कॉलेजमध्ये MBA ला होतो आणि मार्केटिंग वगैरे आमचा स्पेशलायझेशन होता. पण त्यावेळेस असा विचार होता की फक्त जस्ट MBA कम्प्लीट करायचं आणि मग प्रायव्हेट जॉब अँड दॅट, फक्त तेवढंच. बट नंतर जसं आम्हाला कळालं की मार्केटिंग पेक्षा डिजिटल मार्केटिंगला स्कोप जास्त आहे, तर डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आम्ही कम्प्लीट केला पहिले तर. आणि डिजिटल मार्केटिंगमध्येच आम्ही जॉब सुरू केला. तिथं पण आम्ही सोबतच एकाच कंपनीमध्ये जॉईन झालेलो. आय थिंक 8-15 दिवसांचा गॅप होता. मी अगोदर जॉईन झालो, त्याच्यानंतर हा पण जॉईन झाला. आणि ऍक्च्युली आयडिया जनरेट झाली ती अशी की आम्ही डिजिटल मार्केटिंगमध्येच काम करायचो. आणि एक दिवस असंच फ्लॅटवरती बसलेलो होतो रूमवरती आणि चाललेलं असं डिस्कशन. त्यावेळेस एकदम अशी आयडिया आली की आपण काहीतरी वेगळं असं काहीतरी करूयात. मग स्टार्टअपची आयडिया जनरेट झाली. बट काय करायचं एक्झॅक्टली दोघंही कन्फ्युज होतो. मग नाव काय ठेवायचं, डोमेन काय घ्यायचं, कंपनी नाव वगैरे काय असेल, हे पूर्णपणे ब्लँक होतो आम्ही. बट म्हटलं काहीतरी विचार केलाय तर नवीन काहीतरी सुरुवात करायचीच आहे. तिथून आम्ही सुरुवात केली की जस्ट लाईक डिजिटल मार्केटिंग मध्येच आमचा फील्ड होती, तर त्याच्यातच काहीतरी करायचं हे आमचं फायनल होतं. मग त्याच वेळेस रात्री बसलो होतो, असाच विचार केला आणि मग थोडं नाव वगैरे डिसाईड करायचा प्रयत्न सुरू केला. मग थोडंसं डोमेनवरती वर्क केलं. आणि मला सांगायला आवडेल की आमची जी इन्व्हेस्टमेंट होती किंवा जे म्हणतात की स्टार्टिंगला तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट फायनान्स असतो किंवा काय किती खर्च, तर आमचं स्टार्टिंगचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते फक्त 650 रुपये आहे. त्याच्यानंतर आम्ही एकही रुपया इन्व्हेस्ट केलेला नाही. म्हणजे 650 मध्येच आम्ही तो बिझनेस स्टार्ट केला. ते पण कशासाठी, तर आम्हाला डोमेन नेम खरेदी करायचं होतं GoDaddy वरून, त्याच्यासाठी आम्ही तो खर्च केलेला. त्याच्यानंतर जे काय आम्ही फ्रीलान्सिंग कमावलं, म्हणजे जे काय प्रोजेक्ट आले त्याच्यातून जसा इन्कम येत गेला तसं आम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट ॲज अ इन्व्हेस्टमेंट यूज करायला लागलो. तर ही आयडिया तिथून आमची सुरुवात झाली. आय थिंक 2017च्या एंडला आमची आयडिया ही आली होती आणि तिथूनच आम्ही तो स्टार्टअप केलेला होता. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर काही नाही, त्याला बूटस्ट्रॅप तुम्ही म्हणू शकता. बूटस्ट्रॅप टाइप बिझनेस तुम्ही आम्ही सुरू केला तसं. तर मग आता मला सांगा की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर किंवा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काय काय चॅलेंजेस आले? ठीक आहे, आता चॅलेंजेस तर सर्वांनाच येतात सांगायचं झालं तर. पण आम्ही ज्या सिच्युएशन मध्ये होतो, म्हणजे काय की आमचं कोणतं बॅकग्राऊंड बिझनेस किंवा नव्हतं. दोघांचे जे फॅमिली आहे ते शेतीशी बिलॉंग करतात. त्याचे वडील पण शेती करतात, माझे वडील पण शेती करतात. तर बिझनेस कसा स्टार्ट करायचा किंवा स्टार्ट कुठून करायचं गायडन्स कोणाकडं नव्हतं. तर चॅलेंजेस इथपासून सुरू झाले की फर्स्ट स्टेप काय असेल. तर आम्ही तर स्टार्ट केलेलं होतं किंवा आम्ही फ्रीलान्सिंग करून आम्ही स्वतःचं अर्निंग करत होतो, पण आम्हाला एक प्रॉपर सेटअप हवा होता. तिथनं आम्हाला सुरुवात करायची होती. तर ते सेटअप उभा कसा राहील किंवा त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात, इथपासून आमची सुरुवात होती. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर जर दोघं असेल सोबत राहण्यासाठी एक टीम लागते, जी आपली मेन टीम असते किंवा जो मोठा चॅलेंज असतो की टीम आपल्याला चांगली भेटायला पाहिजे. तर तिथपासून सुरुवात झाली. तर टीम सुरुवात करण्यासाठी किंवा जो लागणारा असतो तो म्हणजे की लागतो आपल्याला पहिले इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे बऱ्यापैकी होती, पण त्याच्यासोबत अजून काही इन्व्हेस्टमेंट लागणार होती. ओके, म्हणजे फायनान्स लागतो किंवा काही सेटअप लागतो. तर जसं की फायनान्स म्हटलं होता की आम्ही स्टार्टलाच हा विचार केलेला होता की आम्ही कोणाकडून लोन घेणार नाही किंवा कुठं मदत वगैरे घेणार नाही. जे काय असेल ते म्हणजे आमचं स्टार्टिंगलाच हे ठरलेलं होतं की जे होईल ते स्वतः होईल. म्हणजे जरी लॉस झाला तरी आपलाच आणि प्रॉफिट झाला तरी आपलाच. त्याच्यामुळे आम्ही फायनान्ससाठी तर कधीच हेल्प घेतली नाही, जे आलं तेच. आणि जसं ललित म्हटला की टीमची गरज होती, तर त्या काळात मोनाली आमची फ्रेंड आहे, अजून पण आपल्या कंपनीमध्ये ती वर्क करते.
तिची खूप हेल्प झाली आम्हाला. म्हणजे त्यावेळेस पासून ती स्टार्ट पासून आमच्या सोबत होती, की प्रत्येक आमच्या सुखादुःखात पासून म्हणजे त्यावेळेस पासून आम्हाला फुल सपोर्ट. म्हणजे आमचे HR, आमचे मॅनेजर, आमचं एक्झिक्युटिव्ह वगैरे सगळं काम ती एकटी हँडल करायची. म्हणजे आम्ही तिघं मिळून होतो. तिची खूप हेल्प झाली होती आम्हाला. काही आणि आम्ही डिस्कशन तिघं सोबत डिस्कशन येतो की स्टार्ट केलंय ठीक आहे, आणि आमच्यासाठी प्रत्येक स्टेप ही नवीन होती. ओके, टीम स्टार्ट करण्यापासून किंवा वर्क करण्यापासून, कारण की वर्क पण स्टार्ट कसं करायचं इथपासून सुरुवात होती, की प्लॅन कसे ठेवायचे, कम्प्लीट प्रोजेक्ट आल्यानंतर प्रोजेक्ट कम्प्लीट कसा करायचा, तर ते जो फ्लो असतो जो आपला त्याला म्हणू शकतो पाईपलाईन असेल ती पाईपलाईन सेट कशी करायची, तर हे तिघं डिस्कशन व्हायचं की कुठली जी सर्व्हिस असेल किंवा कुठलंही असेल तर तो स्टार्ट टू एंड कसा करायचा. तर याच्यामध्ये मोनालीची पण हेल्प झाली. ओके, त्यानंतर आमचं डिस्कशन व्हायचं. तर काही प्रोजेक्ट स्टार्ट होताना चॅलेंजेस सुद्धा आले. असं नाही की स्टार्ट केले आणि तुम्ही एकदम म्हणजे तो सक्सेस झाला नाही. आम्हाला पण आम्हाला नवीन खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक पहिली गोष्ट शिकायला मिळाली म्हणजे की ग्रुप किंवा जो आपण म्हणतो ना की टीम वर्क काय असतं ते झालं. ओके, आणि सेकंड म्हणजे की क्लायंटचं ऑब्झर्वेशन काय असतं ते अजून जास्त शिकायला मिळालं. राईट. तर तुम्ही कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा डिवाइड केल्या? ओके, कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आता कसं आहे की फर्स्ट तर आमची फ्रेंडशिप होती आणि फ्रेंडशिपमध्ये आम्ही दोघांना एकमेकांना खूप ओळखतो. म्हणजे एक बॉन्डच आमचा झालेला होता स्टार्टिंग पासून. तर मला ह्याचे प्लस पॉईंट माहित आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट पण माहित आहेत, आणि याला माझे प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट माहित आहेत. म्हणजे आमचा असा बॉन्ड होता की आम्ही जी पार्टनरशिपची चालू केली ती त्या बॉन्डवरतीच आम्ही ती पार्टनरशिप सुरू केली. म्हणजे फ्रेंडशिप टू पार्टनर हा एक जो प्रवास होता ना तो आमच्यासाठी जास्त अडचणीचा गेला नाही, कारण आम्ही दोघांनी एकमेकांना चांगलं ओळखतो त्यातून. मग डिवाइड ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस असं डोक्यात विचार आला की जसं की आता मी थोडासा ॲग्रेसिव्ह आहे, बट ललित एकदम सायलेंट कूल गाय आहे. मग ज्यावेळेस क्लायंटशी डिस्कशन वगैरे करायचं असतं त्यावेळेस मी कधी कधी हायपर होऊन जातो. म्हणजे मला थोडंसं काहीतरी असं खटकलं की बोलतो, तर मग मी तिथे ललितला पुढं करतो. बट ज्यावेळेस टीम हँडल करायची असते त्यावेळेस टीममध्ये थोडासा ॲग्रेसिव्हपणा लागतो. मग तिथं याचा कूलनेस चालत नाही, मग तिथं मी असतो. मग तिथून क्लिक झालं की ललित हा एक्सटर्नल म्हणजे जे पण क्लायंटचा पार्ट असेल तर तो पूर्णपणे मॅनेज करून घेईल, आणि इंटरनली जिथं गरज असेल तिथं मी सगळा पार्ट हँडल करेल. तर या टाईपमध्ये आम्ही ते डिवाइड केलं होतं की जसं ज्याचे म्हणजे जसं ज्याला जुळतंय, जसं ज्याचं कॅरेक्टर आहेत किंवा जसं जो मॅनेज करू शकतो तसं आम्ही ते वर्क डिवाइड केलं दोघांना. तर आता मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमचा बिझनेस खूप ग्रो केलेला आहे, तुम्ही आता या पोझिशन पर्यंत पोहोचला आहात, तर तुमच्या सक्सेसचे सिक्रेट्स काय आहे? ओके, सिक्रेट तर सांगायचं झालं म्हणजे सिक्रेट तर असं काही नाही, पण जे आम्हाला काही चॅलेंजेस आले त्याच्यामधनंच आम्ही शिकलो. ओके, की पहिली गोष्ट तर आमच्यावर कोणाचा ट्रस्ट नव्हता, किंवा की आम्ही त्या जी ही बिझनेस स्टार्ट करू शकतो किंवा कारण की आम्ही त्या फील्डमधले नव्हतोच. ओके, मग इथपासून सुरुवात झाली, आणि त्यानंतर दोघांचं बॉन्डिंग म्हणा किंवा दोघांचे जे काम करण्याची आमची जी टेक्निक होती, किंवा त्याला म्हणू शकतो की आपण डिसिप्लिन पण म्हणू शकतो किंवा टीमवर्क पण म्हणू शकतो, तो आमच्यासाठी खूप कामा आला. ओके, काही गोष्टी आम्ही डिवाइड केलेल्या होत्या त्या पण आल्यात. आणि सक्सेस जर म्हटलं तर सक्सेस सोबत आम्ही दोघांनी सक्सेस सोबत राहते ती आमची टीम. ओके, टीमचा मोठा पार्ट असतो, कारण की काही गोष्टी आम्ही मॅनेज करू शकतो, पण जसं बिझनेस मोठा होत जातो तर टीमचा पण खूप मोठा फरक किंवा त्याला इफेक्ट म्हणू शकतो आपण, तो होतो. आणि जर त्यासोबत एवढं आमचं भाग्य म्हणू शकतो की आम्हाला टीम चांगली मिळत गेली. ओके, स्टार्टिंग आम्हाला म्हणजे काही काहींची नाव पण घेऊ शकतो आपण, जसं की स्वाती होत्या, काही मोनाली होत्या, स्वाती होत्या. ओके, आणि स्टार्ट जसं म्हटलं तर रुपाली वगैरे किंवा मिनल वगैरे, तर ते पण थोडंसं म्हणजे टीम वर्क आम्हाला असं टीमचा सपोर्ट छान भेटला, तर ते एक आमच्यासाठी सक्सेस म्हणू शकतो. चला तर आपण एक छोटासा गेम घेऊया, रॅपिड फायर. तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता हे बघूया. सर्वात आधी मी ललित सरांना प्रश्न विचारते की तुम्ही दोघं जण कुठे भेटलात? सर्वात आधी कुठे भेटलात? कुठं भेटला तर म्हणजे फर्स्ट टाइम तर रूमलाच भेटलो असतो, कारण की मग ऍडमिशनची प्रोसेस होती. राईट. विठ्ठल सरांना घरी काय नाव आहे, निकनेम काय आहे त्यांचं घरी? विटू. राईट. त्यानंतर एक त्यांची बॅड हॅबिट, ऍग्रेशन. एवढे इझी हात जिंकणार आहे मग. आणि
एक गोष्ट त्यांची चांगली म्हणजे ही इज बेस्ट ऍट अँड ही इज वर्स्ट ऍट. केअर करणे. एक चांगली कोणती? चांगली केअर करणे. आणि एक वर्स्ट. वर्ष म्हणजे तेच अग्रेसिव्ह. आणि तुमची एक ट्रॅव्हल डेस्टिनेशनची मेमरी. ट्रॅव्हल डेस्टिनेशनची मेमरी म्हणजे आपलं रायगड ना. सर टाइम. मी का सांगू. ट्रॅव्हल डेस्टिनेशन तर चांगलं डेस्टिनेशन म्हणजे रायगड, नंतर आपलं एक डेस्टिनेशन आहे म्हणजे नंतर कॉलेज ट्रिप. आयव्ही. तर आता विचारूयात आपण विठ्ठल सरांना की ललित सरांचा फेवरेट टाईप कुठला आहे वॅकेशनचा, बीच की आउटडोर्स? बीच. त्यानंतर ललित सरांना तसं डान्सची खूप आवड आहे, तर त्यांची फेवरेट बुक स्टेप कुठली आहे? बघितलीच असेल ना व्हिडिओ मध्ये. नाही करू कसं. ते त्याची फेवरेट आहे, त्याची एकदम परफेक्ट करतो ना, तेव्हा मी नाही करू शकत. समथिंग लाईक असे है ना. त्यानंतर ललित सर काय आहे, फूडी की कुक? बोथ. त्यानंतर ही इज बेस्ट ऍट अँड ही इज वर्स्ट ऍट? इज बेस्ट इन कुकिंग आणि वर्स्ट म्हणजे खूपच सायलेंट आहे, खूपच एखाद्या विचारात जर घुसला तर तो त्यातच असतो, मग बाकीचं काय चाललंय त्याला काही समजत नाही. आणि त्यांनी त्यांच्या पास्ट इयर मध्ये काय काय चेंजेस केले आणि ते म्हणजे आता या पोझिशनला आहेत ते, तर काय ते चेंजेस केले? चेंजेस असे काय नाही, बट ठीक आहे, थोडंसं काय ज्या गरज होती, जी काय आता लाईव्ह तर नाही सांगू शकत, बट खूप सारे चेंजेस त्याने केले स्वतःमध्ये की इथपर्यंत यायसाठी. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा आमचा एपिसोड? आजचा हा एपिसोड फ्रेंडशिप डे निमित्त स्पेशल होता. तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक अँड कमेंट करा. थँक्यू.